अमरावतीमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। दोघांनी हत्येची कबुली दिली आहे। अपघाताचा बनाव करून हत्या करण्यात आली। आधी चारचाकीनं उडवलं, नंतर वार केले। अब्दुल कलाम अब्दुल कादिर असं मृत पोलिसाचं नाव आहे। आता याच पार्श्वभूमीवर 3 जणांना अटक करण्यात आली आणि दोघांनी या संदर्भातली हत्येची कबुली देखील दिल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। अमरावतीमध्ये काल धक्कादायक घटना घडली होती। अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आली होती। अमरावतीमधील आता याच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अखेर अटक केली आणि यापैकी 2 जणांनी या पोलीस सहाय्यकाच्या हत्येची कबुली दिलेली आहे। अपघाताचा बनाव करून हत्या करण्यात आली होती। आधी चारचाकीनं या पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकाला उडवलं आणि त्यानंतर त्याच्यावरती वार करण्यात आले, अशी कबुली या हत्येकरूंनी दिल्याचं पाहायला मिळालंय। अब्दुल कलाम अब्दुल कादिर असं मृत पोलिसाचं नाव आहे। एकंदरीतच आता या प्रकरणी या आरोपींवरती कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर अमरावतीमध्ये एखाद्या पोलीस उपनिरीक्षकाची अशा प्रकारे हत्या होणं, त्यामुळे या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली होती।